तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण मैसूर भजी किंवा तुम्ही मैसूर बोंडा देखील म्हणू शकता ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका भांड्यामध्ये आधी आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, किंवा मीठ तुम्ही चवीनुसार सुद्धा घालू शकता, टेस्ट बघून सुद्धा घालू शकता। आता हे सर्व तिन्ही आपल्याला एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यावेळी हे आपण तिन्ही मिक्स करतो तेव्हा सोडा घातल्यामुळे दही असं थोडं फुलल्यासारखं दिसेल आणि थोडं असं हलकं होईल। त्याच्यामुळे सर्व आपल्याला एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दही आपलं थोडं फुललेलं आहे आणि दही सुद्धा असं हलकं होतं। आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण दही घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि सर्व एकत्रित चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला हलक्या हातानेच फेटून घ्यायचं आहे। ज्यावेळी आपण फेटतो त्यावेळी तुम्हाला कळेल की आपलं पीठ थोडं हलकं होत आहे आणि जसजसं आपण फेटू तसतसं आपलं पीठ थोडं हलकं व्हायला लागेल आणि आपलं भजीसुद्धा आत जाळीदार असे बनतात। त्याच्यामुळे आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फेटू शकता। जोपर्यंत आपलं पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। साखर घालून सुद्धा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पीठ थोडं आपलं हलकं झालेलं दिसेल। अशा पद्धतीने आपल्याला पीठ हवा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे। आलं आपण लहान लहान तुकडे कट करून घेतलेले आहेत। बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेलं कोथिंबीर, हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साधारण एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे घातल्यानंतर सुद्धा आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि या पिठाला आपल्याला 2 तास अशाच पद्धतीने झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। आता तोपर्यंत आपण इकडे त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 मोठा कांदा किंवा 2 लहान लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता। पुदिन्याचे पाने साधारण एक 10 ते 12 आणि कोथिंबीर
चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे। याला फोडणी वगैरे द्यायची काही गरज नाही। अशाच पद्धतीने आपली चटणी खूप छान लागते। इथे मी भजीसाठी तेल गरम करण्यात ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भजी सोडून घेऊ शकता। तुम्ही भजी सोडताना त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला भजीची कन्सिस्टन्सी हवी आहे। जर तुम्ही जास्त घट्ट केला तर तुमची भजीसुद्धा आत जास्त घट्ट होतील आणि जाळीदार होणार नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। पीठ थोडं घट्ट झालं असेल तर तुम्ही अगदी थोडं पाणी घालून त्याला मिक्स करू शकता। अशा पद्धतीने थोडा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचं आहे। आता आपली भजी तळून झालेली आहे। ते आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। इथे तुम्हाला मी एक भजी मोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या भजीला जाळी आलेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। खायला खूप टेस्टी लागतात। माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।